नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजची तारीख आहे 15 जून 2025. तर मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं झाडांची पानं पिवळी झाली होती. त्यासाठी आपण 10-26-26 व ह्युमिक व थ्रिप्सचा देखील प्रादुर्भाव झाला होता. तर त्यासाठी देखील आपण एक स्प्रे घेतला होता. तर याची पूर्ण माहिती तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व त्याचाच रिझल्ट पाहण्यासाठी आज आपण प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. आपले मित्र श्री राजदीप रांजणे सर जे आपले मार्गदर्शक आहेत, त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केलेली आहे व आपण बघू शकता रिझल्ट चांगला आलेला आहे. जी पिवळी पानं होती ती आता पूर्णपणे ग्रीन झालेली दिसत आहेत बऱ्याचशा झाडांची व बऱ्याच झाडांची अजून होतील. तर याचा अर्थ असा की चांगला फरक पडलेला आहे खतांचा. व आज देखील आपण फॉस्फरिक ॲसिड ह्युमिक फ्लेक्स 98% वाला जे बॉक्समध्ये तुम्ही बघताय आणि जे बॅगमध्ये आहे ते ह्युमिक ग्रॅन्युलर आणि बॉटलमध्ये आहे फॉस्फरिक ॲसिड, हे आज आपण झाडांच्या मुळाशी घालणार आहोत. तर 10 लिटर पाण्यामध्ये ह्युमिक फ्लेक्स 98% ॲड करायचं आहे व त्यामध्ये 500 ml फॉस्फरिक ॲसिड 60% वाला ॲड करून ते पूर्ण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे व प्रत्येक झाडाला 300 मिली असं आपण देतो आहे. 30 झाडांची केशर आंब्याची बाग आहे. प्रत्येक झाडाला 300 मिली आपण हे खत ॲड करायचं आहे. झाडांच्या मुळावर डायरेक्ट ओतायचं नाही आहे, झाडाच्या साईडने आपण हे खत घालायचं आहे व हे योग्य प्रमाणात द्यायचं आहे, जास्त द्यायचं नाही. प्रत्येक झाडाला 300 मिली सध्या आपण देतो आहे. झाडांचं वय आहे 11 महिने. नेक्स्ट मंथमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल आपल्या बागेला. तर फॉस्फरिक ॲसिडचा फायदा असा होतो की पांढरी मुळीची जी वाढ थांबते जास्त पाऊस झाल्यामुळे, ती फॉस्फरिक ॲसिडमुळे जमिनीमध्ये गरमी तयार होते व पांढरी मुळींची संख्या वाढते. थोडक्यात अपटेक वाढतो मुळांचा, त्यामुळे पांढरी मुळीची संख्या चांगल्या प्रमाणात वाढते. व ह्युमिक जे आपण आता टाकतो आहे झाडांना, ते देखील प्रत्येक झाडाला 100-100 ग्रॅम द्यायचं आहे. तर त्याचा देखील फायदा तोच होतो, पांढरी मुळी वाढते. कार्बनचे प्रमाण जास्त असते यामध्ये, त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व पांढऱ्या मुळींची संख्या देखील चांगली वाढते. ही मुख्य अन्नद्रव्य आहेत जी झाडांना देणं गरजेचे आहे. व या ठिकाणी बघू शकता आपण किरकोळ छाटणी देखील केलेली आहे. याला छाटणी नाही म्हणू शकणार, याला आपण विरळणी म्हणूया. ज्या झाडांच्या फांद्या थोड्या दाट झाल्या होत्या त्या आपण छाटल्या आहेत व झाडांवरचं खोडावर येणारं ओझं थोडंसं आपण कमी केलेलं आहे. त्यामुळे झाडांना सपोर्ट न देता झाडं विदाऊट सपोर्ट व्यवस्थित उभी राहतील. व झाडांची जी आपण छाटणी केली आहे तर त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकचं एक डॉट दिलेला आहे, जेणेकरून आत्ता पावसाचा सीझन आहे. तर जिथे आपण छाटणी करतो तिथे बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त असते. तर त्यासाठी त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकचं एक डॉट देणे गरजेचे आहे. बघू शकता कशा प्रकारे आपण छाटणी केलेली आहे. इथे बघू शकता बुरशीनाशकाचे आपण डॉट दिलेले आहेत. त्यामुळे काय होईल, झाडांची वाढ होईल व मेन म्हणजे त्याचं झाडाचं खोड मजबूत होईल. जे आपण खतं घालतोय ते फक्त पूर्ण पालवी फुटण्यासाठी न त्याचा वापर होता त्याचं खोड देखील मजबूत झालं पाहिजे व त्यामुळे झाड विदाऊट सपोर्ट उभं राहील. तर ही 11 महिन्याची बाग आहे आपली. नेक्स्ट मंथ म्हणजे जुलैमध्ये या बागेला 1 वर्ष पूर्ण होईल. आमचे मित्र श्री राजदीप रांजणे सर ॲग्रोनॉमिस्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही 30 आंब्यांची बाग ग्रो करतोय. तर तुमचे देखील काही यावर सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आमचा हा केसर मँगो लागवड हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.